नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे मयूर पाटील ब्लॉग्स चॅनलवरती. आणि आपल्या आजच्या ब्लॉगचं निमित्त म्हणजे आपल्या आट्टाली गावातील प्रीमियर लीगचा फायनल डे आहे. आणि आजच्या फायनल डेमध्ये 3 सामने होतील. पहिला अंडर-16 लहान मुलांचा सामना, तो पण बघायला मजा येईल. आणि दुसरा सामना आपल्या बाजूच्याच गावातील मांडा आणि मोने या 2 गावातील एक प्रेक्षणीय लढत होती, ती पण बघायला मजा येईल. आणि तिसरा सामना होईल आपला फायनल, आणि दोन्ही पण टीमी आपल्याच आहेत, आपल्याच गावातल्या आहेत. संघर्ष स्ट्रायकर्स आणि जय मल्हार आपली टीम, म्हणजे आपला सपोर्टर जय मल्हार असेल, पण दोन्ही टीमी आपल्याच आहेत. काय वांधा नाही, दोन्ही पण जिंकली. एक टीम आपली गेली बाहेर, विनू दादाची आपली आराध्या ना आराध्या 11 आई माऊली, ती पण आपलीच टीम होती. पण हार आणि विजय हा सगळ्यांना बघायलाच लागतो. तर आता भेटू आपण तुम्हाला ग्राउंडवरती गेलो, ट्रॉफी वगैरे सगळं दाखवतो. आणि हा 21 दिवसाचा प्रवास, आणि आता प्रत्येक 13 टीमींचं स्वप्न असतं फायनल बघायसाठी. पण आता त्यातून 2च टीमी गेल्या आणि त्या 2 टीमी आपल्याच आहेत. बघा तुम्हाला रोखणार आहे. हा ठीक आहे, रोखणार आहे. तुमच्याकडे कुठले फलंदाज असणार तर तुम्ही ते धावा पूर्ण करणार? एक जिग्नेश पाटील आणि उत्कर्ष पाटील आणि वेद पाटील. ठीक आहे, धन्यवाद. आणि दुसरे कॅप्टन किती धावापर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार? 25 धावापर्यंत 25-30 म्हणजे टोटल 55 का? नाही 25 धावापर्यंत. तुमच्याकडे कुठले गोलंदाज आहेत 25 धावापर्यंत रोखण्यासाठी? आमच्याकडे नक्की ईशान गोलंदाज आहे, अथर्व गोलंदाज, कबड्डी प्लेअर प्रथम पाटील, यांच्यावर मला विश्वास आहे की हे धावा रोखू शकतात. आणि जर तुमच्याकडे फलंदाजी आली तर 25 धावावर तुम्ही रोखले, तर समोरच्या संघाच्या गोलंदाजीवर कुठले फलंदाज आहेत तुमचे कधी चांगले धावा करू शकणार? आमच्याकडे सुयोग आहे, दिग्गज असा प्रथम फलंदाज आहे, स्वतःने आहे. आणि तुम्ही पूर्ण APL बघितली 20 दिवसाची, 21 दिवसाची. तुम्हाला 21 दिवसामध्ये कुठल्या संघाच्या गोलंदाजाची बॉलिंग आवडली, म्हणजे गोलंदाजी आवडली? 21 दिवसामध्ये, आज म्हणजे 20वा दिवस आहे, 21वा दिवस आहे 20 दिवसापूर्वी कुठला गोलंदाज तुम्हाला आवडला APL संघाकडून? नितेश पाटील फॅन आहेत. नितेश पाटील यांचे खूप फॅन आहेत. नितेश पाटीलचे फॅन कोण आहे? हातवरती करा. अभी मजा आएगा ना भिड़ो. कोणत्या फलंदाजाची बघायला आवडली? रुपया आणि सागर आणि रुपेश पाटील. या राईट, दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि दोन्ही धन्यवाद दोन्ही कॅप्टनचे. आणि तसे तुमचे गोलंदाज आणि फलंदाज आणि नियम तर तुम्हाला माहिती आहे. दोन्ही दरवर्षी तुमचा संघ असतो. मागच्या वर्षी कुठल्या संघाने जिंकली? तुम्ही जिंकली आणि उपविजेता राहिले. तर तुम्ही यावर्षी डिफेंड करणार, लगातार दुसरी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करणार का? नक्कीच. हा नक्कीच. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. मॅच मैदानाच्या आतमध्ये आणि एक धावा, 3 चेंडू 1 धाव, 3 चेंडू 1 धाव, 3 चेंडू 1 धाव, 3 चेंडू आणि जय मल्हार संघ. बॉलिंगच्या इकडे पिच बघायचं. सागर बाई पिच बघायचं ते बघा. भावके कॉमेंटेटर आपल्या जवळ जुडलेला आहे. कवा आपण कवा फिरायचा? प्रेक्षक वर्गांना आपण जरा या घेऊ, त्यांची मुलाखत घेऊ. आट्टाली प्रीमियर कशी गेली या वर्षी? कमी वैयक्तिक 25 धावा तरी खेळू शकतो. आणि पहिली मॅन ऑफ द मॅच आहे लाईटची, कसं वाटतं? मला खूप छान वाटतं. आणि याच ग्राउंडवर मी आम्हाला हरवण्याची चर्चा झाली होती, तिथंच आम्ही मैदान शांत करून 1 साइड हरवलं. काय नाही जिगू काय आला? आउट कसं काय झाला की तू? जिग्नेश पाटील यांचा मोहे झाला. अरे यो आणि सुयो आवडे फोटो काढलं ना, आवडे फोटो. जिग्नेश पाटील यांचा आपण हे बघूया. आज टीम जिंकली तर पार्टी कुठे असेल? घरा नाही, तुमच्या बॅट मधून एकही धावून आली. कसं वाटतंय तुम्हाला? काही नाही. आणि 3 बॉन्ड्रा पण सोडल्या. असं नाही.
चला मजा आली, पण टीम मध्ये कसं जल्लोषचं वातावरण आहे का जिग्नेश? टीम मध्ये वातावरण जल्लोषचं आहे का? वसूल केली ना मी माऊल, नाही जल्लोष करणार का आता तुम्ही? हो चला धन्यवाद खूप खूप. आणि उत्कृष्टसाठी 26 व्यक्ती 26 धावा. 1500 तर 1500 नाही भरले. एपीएलच्या भावच्या दुसरा टी शर्ट पण घेतला. हेमंत पाटीलची थोडं चर्चासत्र करत होतो. आठाळी प्रीमियर लीग 2026 पर्व 8 मध्ये तुम्ही एपी किंग मध्ये होता. कसं वाटलं आपला एक महिना कसा गेला? एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं. आणि आयोजन कसं वाटलं आपल्याला? आता एक आपण काही कडक मजा आली का? एक महिना आपण तुम्ही सध्या हायफर होत होते तुमच्या माध्यमातून. तर मॅच आहे, मॅचमध्ये हायफर होतो माणूस, परंतु हायफर झालं नाही पाहिजे. माझं पण मत आहे नियमित शांतपणे ते पुढच्या वर्षी तयारी करायची 100%. आणि नियमित आपल्याला गेम दाखवायचा आहे आणि क्वालिफाय तरी व्हायचं आहे. हे स्वप्न असेल का तुझं? क्वालिफाय झाले ना. तर फायनल सेमीफायनल ते सिद्धूदा बघते, त्याला सांग ती ट्रॅक न घालत जाऊ. कॅप्टन चांगला भेटला पाहिजे आणि चला अरे आयकॉन तूच होता, आयकॉन तूच होता. फटाक्याची आतषबाजी होणार आहे आणि दोन्ही विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आणि आपल्या कल्याण परिसरामध्ये बॉक्स क्रिकेट कमी होते आणि सर्वच आपल्या इथले परिसरातले लीग सामने ठेवतात. तर सर्वांना विनंती आहे की असं प्रेक्षणीय सामना ठेवत आहे. धन्यवाद. आपण हेमंत कोचची चर्चा करू. हेमंत कोच सध्या माईक वरती बोलत नाही, पण त्याची मैदानाच्या आतमध्ये बॅट बोलते. आयोजन कसं वाटलं होतं? चला धन्यवाद. टॉस सोडून घ्यायचं. प्रमुख पाहुण्यांच्या माध्यमातून राजू पाटील यांना विनंती करतो टॉस सोडून घ्यायचं. काय निर्णय असेल आणि किती धावांचा 10 ओव्हरमध्ये डोंगर बनणार? धन्यवाद. आपण जाऊया कथाकडे. तुम्हाला क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आहे. क्षेत्ररक्षण आमंत्रित कर. किती धाव करतो? आम्ही कमीत कमी धावधारा रोखण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगेल. मोनी कोणीवाडा उपस्था मांडा कोणीवाडा परलाही कामं पण दिलं ना आता वाटतं. प्रयत्न पाहूया. ही धाव चोरटी होते. टोलवण्याचा प्रयत्न अप्रतिम मस्त फटका होता. कुठेतरी पंचांना चेंडू लागलेला आहे, पण एकही अतिरिक्त धाव फाईट असू दे किंवा 9च्या स्वरूपात पडलेली नाहीये. विनीत अरे विनीत अख्ख्या मॅची बसलेल्या आहे, पण फायनल गेलेला आले आज नाही. सगळ्या मॅची खेळून बसले, अख्ख्या मॅची बाहेर बसले पण फायनल खेळले आज. तू बघायला नव्हता. कोण? मी बघायला नव्हतो, केली मिनी बॅटिंग, पण जास्त मॅची बाहेर बसलेला आहे ना. जास्त मॅची बाहेर बसलेला आहे ना. कोणी ओव्हरला आतमध्ये घ्यायचं. यावी काय केला? अरे दादा काही बोलू शकत. आपला ब्लॉगिंग चॅनल फॅमिली ब्लॉगिंग चॅनल आहे, म्हणून यांचे केलेल्या कामगिरीबद्दल बोलू शकतो. किती मॅच केल्या? स्पॉन्सर आहे त्यांच्या टीमचा. पुढच्या वेळेस देणारच का? आपल्याला भेटलेला बघू शकतो नाही ना. कसं नियोजन आहे आपलं. आजची फायनल, आपल्या 8 तारखेची फायनल आहे. अरे बघू शकता, बघू शकता. जय मल्हार, आजच्याशी जय मल्हार लावलेलं नाही ना. कोण जिंकल? 8-8चा सामना आहे. संघर्ष. मी काय बोलतो सर, जय मल्हार जिंकले. डायरेक्ट जेजुरीला जाऊ. आपण डायरेक्ट जेजुरीला जाऊ. भंडारा जेजुरीला जाऊ डायरेक्ट. जेजुरीला जाऊ डायरेक्ट. सर जायचं ना, जायचं का नाही? योगेश जरा एक चेंडू 2 धावा. तिथे काय असेल फलंदाजच्या मनात, काय असेल मांडा संघाची स्ट्रॅटेजी, काय असेल मोना संघाची स्ट्रॅटेजी. क्षेत्ररक्षण जर पाहायला गेलं तर डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण मोना कोळीवाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. टीम बाहेर गेलेली आहे, पण बघा सामन्याची तयारी. प्रीमियर लीग 2026 पर्व 8 मध्ये बिग फाईट मॅच. आता टी शर्ट दिले तर काहीतरी करायला लागेल. 15 जिंकलेला आहे. आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम आपण रुपेश पाटील यांच्याशी संपर्क जाऊ. रुपेश दा
तुम्हाला कसं वाटतं या आयोजन तुम्हीच आहात आणि तुम्हीच मेगा फायनल मध्ये पोहोचलात आणि आज तुम्ही बेस्ट बॅट्समॅन च्या वरती टॉप रँकला आहे, तर कसं फील होतंय? खूप सुंदर, मला खूप आवडलं. आम्हीच केलंय पण खूप सुंदर. आज फायनलची मॅच आहे, मेगा फायनल. कितपर्यंत धावा मारची मदत करशील? मी क्षेत्ररक्षक घेणार आहे, धावा ते मारतील. ओके. आज जयमला संघाचा थोडा निर्णय चेंज झालाय. प्रथम ते क्षेत्ररक्षक स्वीकारतील. आज तुम्ही फलंदाजी स्वीकारायची आहे, तर तुम्हाला किती धावा करणार आहे? 110 115. ओके, धन्यवाद दोन्ही टीमला. जाऊया मेगा फायनलच्या मॅचला. अंतिम दिवस असेल आणि अंतिम दिवसांमध्ये ही मेगा फायनल पहिला चेंडू माहिती आहे, सामान करायला लागेल. नक्कीच सागरची खेळीबद्दल 2 शब्द. 8 वर्ष झाली, 8 वर्ष आहे. मला एक पण ट्रॉफी नव्हती, म्हणजे क्वालिफाय पर्यंत जायचो ना हारायचो. आता यो रुपये मुलं मी फायनल खेळतोय. त्याचा धन्यवाद रुपेश पाटील. नक्कीच रुपेश, मी तुला आता या ठिकाणी ऐकून घेतलं. नक्कीच त्याचा तू आभार मानशील, तर तुला ठरवून त्याने घेतलं. आयकॉन मी राहणार नव्हतो, विनायक पाटीलला ठेवणार होतो आयकॉन जयमल्हारचा, पण तो बोलला की तुमची प्रॅक्टिस आहे, तुम्ही दोघं राहा, तुम्ही दोघं खेळा. मग त्यांनी विनायक पाटीलने मला आयकॉन जयमल्हारचा ठेवला. नक्कीच रुपेश, जर बघितलं गेलं बॅटबॉलमध्ये टेबल टॉपला आहे, याबद्दल नक्कीच तू 2 शब्द काय सांगशील का? टेबल टॉप म्हणजे तो त्याला खेळत आणि APL मध्ये त्याची भरपूर अशी लक आहे, कारण की तो एवढा वर्ष खेळला APL, तोच मोस्ट ऑफ ऑरेंज कॅपला तोच असतो. नक्कीच या ठिकाणी आपलं विष्णू खूप चांगलं मनोगत आणि करण्याच्या बाबतीत आपण चांगलं मत या ठिकाणी व्यक्त केलं. धन्यवाद तुम्हाला या ठिकाणी लाखा शुभेच्छा. संघाची संघाविरुद्ध पुढे संघर्ष करावं लागणार का एक तरी सांगावं? संघर्षामध्ये आमचा जयमल्हारचा फिल्डर सागर बैरे, तो सहजासहजी मॅच जिंकून देणार नाही आम्हाला. एखाद्या धावाला पण तो त्याचा जीवापाड प्रयत्न करणार आणि तुम्ही आता बघणार त्याचे किती प्रयत्न असतील. नक्कीच धन्यवाद. वारंवार प्रयत्न करत असताना आणि क्षेत्ररक्षक सुद्धा त्या अनुषंगाने आपल्या गोलंदाजाला आपल्या कर्णधाराला साथ देत असताना मुलांच्या बॉलिंगला टप्पा मारले, मुलांना 100. आणि आज वेगळं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. जेव्हा मृणाल पाटील गोलंदाजी मार्फत घेतील आणि मृणाल पाटील यांच्या गोलंदाजीवरती जर चौकार लगावला तर मृणाल पाटील यांना 100 कॅश प्राईज असेल. मृणाल पाटील यांच्या की जयमल्हारची टी शर्ट सफेद आहेत, ते आम्हाला फक्त भंडारा उचलून पिवली करायची आहे, एवढाच माझं म्हणणं आहे. नक्कीच म्हणजे जयमल्हारचे समर्थक, मल्हारचे समर्थक आपले राहुल दादा भंडारा पण घेऊन आले आहेत लगेच. विजय अजून मॅच चालू आहे, पण बघा भंडारा घेऊन आले लगेच. पाटील फलंदाजी मार्कवरती नक्कीच आपल्या स्टाईल मध्ये फिनिश करतील का? कमिटी कमिटी त्यांनी एवढं एफर्ट्स लावलं, एवढी मेहनत घेतली ना. बाहेरचे लोक 4 लोक येऊन बोलतात हे नाही करू शकत, ते नाही करू शकत, पण त्यांनी करून दाखवलं. खूप लोक बोलायला खूप लोक असतात, पण करून दाखवायला कोणीही नसतं. एवढं लक्षात ठेवा. बोलायला 10 लोक येतील, पण काम करायला 2 जण असतील. असं सगळीकडे घडतं हे सगळं. पण इथे जे करून दाखवलं, चेतनला असेल, रुपाला असेल, विष्णूला असेल, सागर वैरे असेल, आपले तक्षक भोईर असेल, यांनी जे करून दाखवले ना ते कोणी करून दाखवलं नसतं. आणि सागर भगत मोठं नाव म्हणजे क्रिकेट मधलं, त्याला टीमची साथ नाही भेटली, परंतु एकट्याच्या जीवावरती सामना जिंकायची क्षमता ठेवलेली सागर भगत यांनी. आणि सेल्युड यांच्या कार्याला इथे मी बस झालं संपवतो. हा खेळाडू नक्कीच पारितोषिक आणि सन्मानाच्या नक्कीच शेवटची धाव शिल्लक असेल. अविनाश पाटील आणि सुंदर प्रहार आपल्या स्टाईल मध्ये फिनिश करणारा अविनाश पाटील.
आट्टाळी फॅन्स प्रीमियर होता लीग बाहेरून आले, मेगा लांबून आले फिनालेसाठी रुपयाचं फॅन्स. सर पारदर्शक संघर्ष संघाला भेटलेला आहे. पुन्हा एकदा भेटूया आणि त्याच जोशात त्याच जल्लोषात चतुर्थ पारितोषिक भेटलेलं आहे. नित्या ट्रॉफी कुठे बघू दाखव ना जरा. सगळं मोठं विकेट घेतलं ना भाऊनी. राहुली अशी काय दुसरा कोणला विकेट पण नाही. बेस्ट बॉलर आहे, बेस्ट बॉलर अट्टालीचा. ही यांचा किती वाल तुमचा संघाचा बघू शकता. आपले शुभ असते आयोजन कमिटीचा शुभ सन्मान करावा आणि त्यांचं भवितव्य जोपासण्याचं काम सुद्धा अट्टाळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून झालं. धन्यवाद अट्टाळी प्रीमियर लीग आयोजन कमिटी. उगवता तारा वेदांत शिंदे, मंदार शिंदे यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू नक्कीच आपण मॅच पाहिली आणि जो संघ विजयी झाला जयमाला संघ त्याचे मुख्य खेळाडू रुपेश पाटील आणि अविनाश पाटील यांना जपून ठेवण्याचं काम आपल्या फिरकीच्या जादूने पाहायला मिळाले. मंदार दादा शिंदे यांचे सुपुत्र आणि त्याच प्रकारे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अट्टाळी प्रीमियर लीग नक्कीच कुशल मामा व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती वैभवदादा दुर्गा पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुशल मामा गोस्वामी त्यांचा शुभ सन्मान. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अट्टाळी प्रीमियर लीग 2026 आपल्या क्षेत्ररक्षक स्मरणार्थ सौजन्य कुमार निखिल नारायण पाटील. उत्कृष्ट गोलंदाज विकास पाटील. उत्कृष्ट गोलंदाज टोटल 12 विकेट या अट्टाळी प्रीमियर लीग 2026च्या 8व्या पर्वामध्ये याच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज नक्कीच उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या माध्यमातून सुरेख कामगिरी झाली परंतु मेगा फिनाले मध्ये थोडीशी कामगिरी चुकली. सागर बैरे संघर्ष संघ नक्कीच हॅट्रिक असेल. पर्व 7 आणि पर्व अट्टाळी प्रीमियर लीग 2026 मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्कृष्ट पुरस्कार या लीगचा नक्कीच कोण असेल मॅन ऑफ द सिरीज. नक्कीच मिस्टर एपीएल रुपेश पाटील मॅन ऑफ द या ठिकाणी होत असताना रुपेश पाटील मानकरी आई माऊली संघ आपला सन्मान घेण्यासाठी आणि विनंती असेल वैभवदादा दुर्गा पाटील यांनी विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते चतुर्थ पारितोषिक आई म्हातारे यांच्या माध्यमातून विनायक पाटील आपला सुद्धा विनंती असेल. अट्टाळी प्रीमियर लीग नक्कीच चुरशीची अशी लढत झाली परंतु थोडक्यात या पारितोषिकापासून आपण प्रथम पारितोषिकापासून वंचित राहिले. नक्कीच आडलक असेल परंतु संघर्ष संघ आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावर यावे. द्वितीय पारितोषिकाचे मागणारी संघर्ष संघ विनंती असेल याच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार समीर धनंजय भोईर. विनंती असेल समीर भोईर आणि नक्कीच सर्व मान्यवर वैभवदादा पाटील किशोरदादा पाटील आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान द्यावा. प्रथम पारितोषिक विनर ऑफ अट्टाळी प्रीमियर लीग आरोही 11 जयमाला संघ. विनंती असेल संघ मालक आरोही भोईर, सिद्धार्थ भोईर आणि जयमाला संघ. विनंती असेल आपण आपला शुभ सन्मान घेण्यासाठी कबीरदादा भोईर यांच्या माध्यमातून सौजन्य सव्वा एक झालेले आहेत परंतु हे सर्व मान्यवर पुढच्या वेळेस फायनल आम्हाला सहकार्य करण्यासाठी उगवता आला होता. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तुला. बघू ना ट्रॉफी दाखवू ना. सहभागी संघ कुठला संघ होता तुमचा? नक्की प्रयत्न करा. पुढच्या वर्षी त्या टीव्ही जायचंय का? जय मल्हार संघ जसं का तुम्ही बघितलं जय मल्हार संघाने आपला पहिला प्राइज मारला. विष्णुदा तब्बल 8 वर्षां ट्रॉफी नंबर मारला. काय बोलशील तू? आम्हाला बोलत होतं बोलतो बघलं जास्ती उरतात. अरे चुतीय हो तुमची टीम आम्ही पुरून नेली. समजला का?
आता तुम्हाला वाटलं असेल का म्हणजे 8 वर्षांनी तो पहिल्यांदा जिंकला, पण याच्या खेळ बघितला का तुम्ही? मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. आपला नितेश पाटील बघू शकता ऑन फायर बॉलिंग साठी. सूरज मामा मॅन ऑफ द मॅच दाखव ना. मॅन ऑफ फायनलला मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक 2 फायनल. 1 साइड मारली काय, 1 साइड पंचा खाली. आणि आता गावठी भावकी आपला चॅनल मुलाखत मध्ये मुलाखत आपली बघू शकता. स्वागत आहे गावकी भावकी युट्यूब चॅनल मध्ये. आणि मयूर पाटील लॉक्स चालू आहे सध्या. प्रत्येक दादा पहिले अविनाश पाटील पहिले गावकी भावकी. पहिला प्राइज 8 वर्षाचा मारला, तर तुम्हाला काय वाटतं? नवस होता माझा, मला ट्रॉफी गडावर न्यायचे जुन्या गडावाचा दर्शनासाठी. आणि जे चुते बोलत होतं ना का बगले जास्ती उडतात, तर उडून दाखवला. आकाशा नावाचा सध्या. शनिवार रविवारी ट्रॉफी आपल्या गडावर असेल जेजुरीला. आणि आता आपण प्रत्येकदाची मुलाखत घेऊ. तर आपण जाऊया आता प्रतीक पाटील त्यांच्याकडे बोलूया. आणि वल्लो आणि आलेलो आहे आम्ही प्रतीक पाटीलकडे. प्रतीक पाटील, तुम्हाला काय वाटलं? आपण म्हणजे आपल्या टीमने पहिला प्राइज मारला, तर काय तुम्हाला काय खुशी आहे? दररोज जो स्टारबक्सला जातो स्टारबक्सचं नवल नाही, त्यामुळे जयमल संघाला पहिल्या काय तो हे झाले सवय झालेली आहे. ही आदत आहे. आदत ते मजबूर. काही नवीन वाटलं नाही, परंतु जो आपल्याला माहिती आहे का आपण जिंकणार आहोत, जिंकलो आपण आणि आपलं काम आपण पूर्ण केलं, तोच एक विषय राहिलेला आहे. असं वाटत नाही का आता आपलं चालत आलेलं आहे ते चालूच हा, म्हणजे एक परंपरा असते आपली, ती परंपरा चालू आहे. म्हणजे जत्रा राहील. हा, जत्रेसारखी. नवीन येतो एखादा संघ सुरत देतो, चांगली गोष्ट आहे. जयमल्हार संघाने मिस्टर एपीएल आपल्याला माहिती आहे कोण आहे, रुपेश पाटील. आणि ते अनुषंगाने ते खेळ खेळतातच आणि जयमल्हार संघ विजयी होतात. म्हणजे परंपरा झालेली आहे आणि ती परंपरा पुढेही चालू राहील. आणि नवीन खेळाडू सुद्धा तयार होत आहेत. आणि नितेश पाटील आपला मोठे गार केले गंमत मध्ये. आणि पाहू शकता टॉपचा 8 वर्षांनी 8 वर्षात सगळ्यात कमी मेहनत पर्वामध्ये घेतली, त्या पर्वामध्ये विजयी झाला. आणि आता एकही संघ एकही मॅच नाही हारला, एकही मॅच नाही हारला. जय मल्हार. पण सगळ्यात कमी मेहनत, सगळ्या 7 पर्वामध्ये जीवापाड मेहनत केली, परंतु काय हाताला लागला नाही. आता आपला उत्कृष्ट गोलंदाज तो पण आपल्या जय मल्हार जेएम बॉयज मधल्या पोराला भेटलेला आहे. मोठमोठे गार केले गंमत तुम्हाला. टॉपचे विकेट, साधे विकेट आम्हाला मान्यच नाही. मोठा विकेट आहे बोला आम्ही घेऊ. तू बोल. 12 विकेट घेतले टॉपचे. 12 ते 12 प्रस्त आयकॉन आणि कॅप्टन घेतलेले. एक परत एकदा एक डायलॉग झाला पाहिजे. मोठे गार केले गंमत मध्ये गावकी भावकी युट्यूब चॅनल मध्ये. तर आपण बोलूया आजचे रनरअप आणि विनर यांच्याकडे. पहिले जाऊया सागर बैरे यांच्याकडे आपण. सागर बैरे, तुम्ही रनर पाहिले, तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं तर काय नाही. चांगले खेळलो आम्ही, कारण माझी टीमच्या नुसार मी चांगला खेळ केला, कारण टीम पण सर्व चांगले खेळले. आणि पहिली गोष्ट म्हणजे टीमवर्क आमचा चांगला झाला. सगळ्यांनी चांगलं योगदान दिलं. असं नाही का बॉलिंग का बॅटिंगनीच रन का मीच खेळलो म्हणून मॅच जिंकले, कारण सगळ्यांनी योगदान. फिल्डिंग चांगली केली, बॉलिंग चांगली झाली, क्षेत्ररक्षण पण चांगलं केलं. त्याच्यामुळे आम्ही इतके फायनल पर्यंत पोहोचलो. आणि शेवटी फायनल पर्यंत आम्हाला थोडंसं काहीतरी मिस झालं, रन आमचे कमी झाले आणि आम्ही हरलो. तर आता आपण बोलूया या 2026चे विनर रुपेश पाटील यांच्याकडे. तुम्हाला वाटत नाही सध्या आपण खूप वाढलो? तर तुम्ही माईक पकडा. तुम्हाला असं एन्जॉय आहे का, मनामध्ये खुशी आहे का याची? मला यावर्षी फक्त आणि फक्त विष्णूसाठी ट्रॉफी जिंकायची होती, कारण की 8 वर्ष विष्णू हा ट्रॉफी कधी जिंकला नव्हता. तर मला खूप म्हणजे मी आधीच बोललो होतो त्याला का मला फक्त तुझ्यासाठी खेळायचं आहे, बाकी मला काय नाही बरं बस. लास्ट एक जाता 4 संघ क्वालिफाय झाले आणि 4 संघाचे मेन आधारस्तंभ, मुख्य स्तंभ रुपेश पाटील, सागर बैरे आणि विनायक पाटील. ते केपीसीसी संघ राहिला. तर 4 संघामध्ये 3 खेळाडू जयमल्हार संघाचे होते. त्यामुळे जयमल्हार संघाचा बोलबाला अंडरम क्रिकेटमध्ये कायम होता आणि कायम राहील. जय मल्हार. स्वागत आहे गावकी हॉकी युट्यूब चॅनल मध्ये. तर आपण आता जाणून घेऊया आपल्या एपीएलच्या कमिटी बद्दल. त्यांनी कसं सहकार्य केलं आणि कशी कामं केली. बघा अजून पण पेमेंट करून घे, अजून पण त्यांचं ते चालूच आहे.
म्हणजे शेवटच्या 22 दिवसापर्यंत त्यांचं जीव होतलं त्यांचं, म्हणजे या APL अट्टाली प्रीमियर लीग पर्व मध्ये 26 मध्ये. मी काय बोलतो ओमकार पाटील, तुम्ही 2026 APL भरवली 8व्या पर्वाची, तर तुम्ही कशा प्रकारे मेहनत केली, काय काय म्हणजे असं काय काय तुम्हाला स्ट्रगल आला याच्यामध्ये? स्ट्रगल तर पहिल्या मीटिंग पासून आले. विघ्न शुभ कार्याला विघ्न आलाच पाहिजे. ती शुभकार्याची म्हणजे तोपर्यंत शुभकार्य आपलं सक्सेस होत नाही. आणि APL करणं आणि खेळणं यात खूप फरक आहे. खरं म्हणजे सगळ्यांचा हातभार होता, सगळ्या टीम्सचा सगळ्यांनी खूप सपोर्ट केला अट्टाली प्रीमियर लीग 2026ला. आणि तुम्ही खूप म्हणजे काय बोलतो त्याला चांगलं आयोजन केलं त्याबद्दल. म्हणजे आम्ही आता एक बोलायचं झालं तर सगळ्यांनी मेहनत घेतली आणि रोज घरी जायला 2 वाजायचे 3 वाजायचे, कारण इथलं सगळं आवडता तेवढा टाइम होतो बस. आणि एक अट्टाली प्रीमियर लीग आपल्या सगळ्यांसाठी एक माझा एक छोटासा मेसेज असेल की अट्टाली प्रीमियर लीग आपल्या सगळ्यांचे, कोणा एकाची नाही. कोणी यांनी हातात घेतले, त्यांनी हातात घेतले, या टीमने करायला घेतले, त्या टीमने करायला घेतले, असा कोणताही विषय नाही. ही अट्टाली प्रीमियर लीग आहे. याचा अर्थच आहे की आपण सगळ्यांनी अट्टाली कोळेवाड्यांनी संपूर्ण स्टेशन एरिया असेल सर्व म्हणजे आपल्या जे गावातले युवा पिढी आहेत त्यांनी सर्वांनी मिळून ही प्रीमियर लीग पुढे यापुढे चालू ठेवावी, हीच मी एक माझी इच्छा असेल. नक्कीच आता आपण भेटूयाच अट्टाली प्रीमियर लीग पर्व 2027 मध्ये 9व्या पर्वात. याच्या अजून जोरात आपण नियोजन करू. भेटूया चला आता. धन्यवाद. चला मित्रांनो, आता आपला ब्लॉग इथेच एंड करतो. आपल्या बरोबर आहे गावकी चॅनलचे मालक. आम्ही आपला ब्लॉग इथेच एंड करतो. आता सगळी पोरं आता चाललेली आहे घरी ना. भेटू आडाक तुम्हाला. आपला पुढचा ब्लॉग येईल. जेजुरीला झालेलो आहे आपण ट्रॉफी घेऊन. आयोजक आम्ही आम्हाला खुर्च्या उचलाच्या सगळ्या ते पडदा बी लावा, खुर्च्या उचला. तुम्हाला तुम्हाला थांबायचं आहे. मी काय म्हणताय आवडा बोलल्या ना मगाशी त्या करायचं. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो, हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. चला भेटू.